हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। हम लोग एक नज़र थोड़ा पहले साल के पास चलते हैं, गया साल में गेल्या वर्षीकडे आपण थोडा एक नजर टाकूया. भवन तो यही था, हेच भवन होतं, जगह भी वही है, जागा देखील हीच आहे. फिर आज क्या चेंज है थोड़ा सा मुझे बताए कोई? आज काय बदल आहे लाईट चालू कोणी आहे. मला सांगा. बिजली चालू है, बराबर है. और क्या है फर्क, दूसरा कुछ दिखता है किसी को? अजून काही फरक बदल दिसत आहे का? बोला. झाड़ं कमी आहेत, हाँ तो क्या कम है? पेड़ कम नहीं है? अरे बोलते हो कोई तो बोलो. काय झालं? बोर्ड वेगळा आहे, ओके. आणि कोणाला काय, मला वरून काय ते वेगळंच दिसतं. हाँ पब्लिक क्या हुआ? कम है, बराबर है. किधर गए आज? लोक कुठे गेली आज? प्रभु से प्यार करने वाले कभी आएंगे? देवावर प्रेम करणारे कधी हालेलुया. येतील? हालेलुया. चलो कोई बात नहीं. परमेश्वर का वचन कैसा कहता है? मत्ती 18:20, जहाँ 2 या 3 मेरे नाम से इकट्ठे होते उनके बीच में मैं हूँ. प्रभूचं वचन मत्ते 18:20 मध्ये सांगतं, जिथे दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र येतात त्यांच्यामध्ये मी आहे. शैतान परमेश्वर के कार्य को रोकने की कितनी भी कोशिश करे तो भी उसका काम चलता रहेगा. आणि सैतान कितीही प्रयत्न केला काम थांबवायचं प्रभूचं, तरी ते चालतच राहणार आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. हम लोग यूहन्ना का 18 का 28 को पढ़ते हैं. योहान 18:28. रोमन सुभेदार पिलात ह्याच्या पुढे येशू. नंतर त्यांनी येशूला कैफाकडून सरकारवाड्यात नेले. तेव्हा सकाळ होती आणि आपणास विटाळ होऊ नये. सॉरी 1928 1928. 19:28. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. हालेलुया. क्या कह रहे हैं परमेश्वर? प्रभु काय सांगत आहे? हालेलुया. हालेलुया. फिर से पढ़ो. इसके बाद यीशु ने यह जानकर कि अब सब कुछ पूरा हो चुका है, इसलिए कि पवित्र शास्त्र में जो कहा गया वह पूरा हो गया है, मैं प्यासा हूँ. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड. प्रभु यहाँ पे कह रहा है मुझे प्यास लगी है. प्रभू इथे सांगत आहे मला तहान लागली आहे. और भी एक जगह परमेश्वर कहता है मुझे पानी पीने के लिए पानी दो. आणि एका ठिकाणी प्रभू सांगतो मला तहान लागली आहे पिण्यासाठी पाणी यूहन्ना द्या. 4 में शमरोन स्त्री जब भी कुआं पे प्रभु बैठा था, जब भी वो पानी निकालने के लिए, तो प्रभु कहता है मुझे पानी दो. आणि शोम्रोनी स्त्री जेव्हा पाणी काढण्यासाठी विहिरीवर आली तेव्हा तो तिला म्हणाला मला तहान लागली आहे मला पाणी दे. प्रेज़ द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. मेरे भाई और बहनों, माझ्या बंधू भगिनींनो, जो शुभ शुक्रवार कहा जाता है, गुड फ्राइडे, शुभ शुक्रवार जो म्हटला जातो, क्या वजह होगा गुड फ्राइडे का? त्याचा काय कारण आज हम असेल? गुड करने के लिए इतने ही लोग हैं, आज चांगला करण्यासाठी आपण एवढेच लोक आहोत खुशी का? मनाने के लिए इतने ही लोग हैं, आनंद करण्यासाठी एवढेच लोक या और आहोत कई का? लोग रोने के लिए चले गए होंगे, घुटने टेकने के लिए या सीना पटकने के लिए, आणि कुठेतरी लोक छाती क्योंकि अभी पेटायला प्रभु गेले मरने असतील वाला का? है, अभी सूली पे चढ़ाया है. आता क्रूसावरती त्याला चढवण्यात आला वचन आहे, कहता तो है वो मरणार एक आहे. ही बार मरा और एक ही बार जी उठा. आणि वचन सांगतो तो एकदाच मेला आणि एकदाच जिवंत Praise the झाला. Lord. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 परमेश्वर प्यासा है. प्रभूला तहान लागली आहे. और क्यों प्यासा है? तो का तहानलेला आहे? वाकई में उसको पानी चाहिए. खरोखर त्याला पाण्याची गरज आहे आगे का? जाके देखते हैं. हालेलुया पुढे आपण हालेलुया. पाहूया. यूहन्ना 16 वचन का 20 वचन को पढ़ो.
योहान 16:20. आज आप लोग कोई दुखी है क्या? प्रभु तुम्ही- को देखने के लिए कोई आया क्या? कैसा मरा हुआ था? आज तुम्ही कोण दुःखी आहेत का? प्रभु कसा मेला हे पाहण्यासाठी आलात का? क्या अभी रोने के लिए आए क्या? सीना पीटने के लिए, जैसा उस टाइम पे वो औरत लोग रो रहे थे और प्रभु कहता, रडण्यासाठी आणि छाती कुटण्यासाठी जसं त्यावेळी स्त्रिया करत होत्या आज तसं भी लोग करण्यासाठी शोक आलात में का? है। आज देखील लोक शोक करीत आहेत. लेकिन वचन क्या कहता है? देखो परंतु वचन काय सांगते ते पहा. योहन्ना योहान 16:20. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील. Praise तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. आज आप लोग दुख में भी हो। आज तुम्ही दुःखी जरी असला, परमेश्वर 2000 साल पहले मर चुका है। प्रभु तीसरा येशू दिन जी भी उठा है 2000 वर्षापूर्वी बेलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी जिवंत और देखील झालेला आज आहे. भी आप लोग तरस में है, तकलीफ में है, परेशानी में है, आज देखील तुम्ही जर समस्येमध्ये असतील, तो परमेश्वर का वचन कहता है, प्रभूचं वचन असं सांगतं, मैं तुमसे सच सच कहता हूँ मी तुम्हाला खचित खचित कि सांगतो, तुम रोगे और विलाप करोगे परंतु संसार आनंद करेगा, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील. परंतु तुम्हारा शोक आनंद में बदल जाएगा। तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद किस होईल. तरह? कशा प्रकारे? प्रसव के समय स्त्री को शोक होता है स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे क्योंकि दुःख होते, उसकी दुख की घड़ी आ पहुंची है, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली परंतु असते. जब वह बालक को जन्म न दे चुकती है, परंतु बालक जन्मल्यावर परंतु जब वह बालक को जन्म दे चुकती है, परंतु बालक तो जन्मल्यावर इस आनंद से कि संसार में एक मनुष्य उत्पन्न हुआ, मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो, उस संकट से वो फिर स्मरण नहीं करती। त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हमें कई चीज को समझना हो। आपल्याला खूप गोष्टी हम समजायच्या परमेश्वर आहेत. में भरोसा करते हैं। आपण प्रभूवर हमने भरोसा ठेवतो. परमेश्वर नाम से बपतिस्मा लिया है। आपण येशूच्या नावाने पिता बाप्तिस्मा पुत्र घेतला पवित्र आहे. आत्मा इन्हीं से यीशु के नाम से बपतिस्मा लिया पिता है। पुत्र आणि पवित्र और आज आत्मा भी म्हणजे हम लोग येशूच्या नावाने परेशानी में हैं। बाप्तिस्मा घेतलेला आहे. आणि आज देखील जर आपण त्रासात आहोत, तो हमें परमेश्वर का वचन कहता है, तर मैं- प्रभूचं वचन सांगतं, तुम्हारा दुख आनंद में बदल जाएगा। तुमचं दुःख आनंदात बदलेल. अभी हम लोग दुख में हैं, आपण दुःखात आहोत, तो उसकी वजह मैं आपको आगे जाके बता रहा हूँ। त्याचं हालेलुया। कारण पुढे जाऊन तुम्हाला हालेलुया। सांगत आहे. हालेलुया. परमेश्वर ने 16:16 में कहा, यीशु मसीह अपने प्रेरित से कह रहा था, प्रभू येशू आपल्या शिष्यांना सांगत होता, थोड़ी देर में तुम मुझे देखोगे और थोड़ी देर में तुम मुझे नहीं देखोगे। थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. लेकिन प्रेरित एक चीज को नहीं समझ रहे थे। शिष्यांना हे समजत नव्हतं. अच्छा है प्रभु यीशु उनके साथ चल रहा था। बरं आहे, प्रभू त्यांच्या बरोबर चालत होता. प्रभु यीशु मसीह धरती पे आया, उसने अपने चेले बनाए, उसने उसको टीचिंग दिया, यीशु भूत ख्रिस्त- निकालने का, हर एक चीज पे धरती का अधिकार दिया। या जगामध्ये आला, त्याने त्यांना शिकवलं, प्रत्येक गोष्टीवरचा अधिकार त्यांना दिला. एक ध्यान रखना मेरे भाई और बहनों, एक लक्षात ठेवा, जैसा परमेश्वर ने हिजकिय्याह को बोला अपना सब कारभार किसी के हाथ में दे दे, जैसा- वजह ये है प्रभूने हिजकियाला सांगितलं, तुझ्या घराची निरानिरव कर, ताकि तू अभी मरने वाला है। कारण तू आता मरणार आहेस. जब भी परमेश्वर ने अधिकार दिए वो आखिर में दिए। जे अधिकार दिले ते सगळ्यात शेवटी दिले. प्रभु ये सब चीज होने से पहले, शास्त्र लेख पूरा होने से पहले परमेश्वर ने अपने लोगों को हर एक चीज को सिखाया, शास्त्रलेख पूर्ण होण्याआधी प्रभूने आपल्या शिष्यांना सगळं काही शिकवलं, विश्वास में बढ़ाया, विश्वासामध्ये विश्वास वाढवलं, मिरेकल्स दिखाए, चमत्कार दाखवले, कई सारी चीजें सिखाई। खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या. और आखिर में परमेश्वर जाने से पहले आणि जाण्याआधी प्रभू उनको सब कुछ अधिकार दिए। आणि त्यांना त्याने अधिकार दिले. और अभी प्रभु उनके साथ एक आत्मिक बात कर रहा है जो ये लोग नहीं समझ पा रहे। आणि आता प्रभू त्यांच्याबरोबर आत्म्यामध्ये बोलत आहे, जे त्यांना समजत नाही. आज प्रभु यीशु मसीह उनके साथ से निकल जाने वाला था। प्रभु येशू त्यांच्यापासून निघून जाणार होता बहुत कम समय में वो सूली पे मरने वाला था। आणि थोड्याच वेळामध्ये तो क्रूसावर मरणार होता. लेकिन जैसा परमेश्वर का वचन यूहन्ना 14:18 में लिखा है, मैं तुम्हें अनाथ नहीं करूंगा। योहान 14:18 मध्ये वचन सांगतं, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. जैसा अनाथ नहीं छोड़ेगा, अनाथ सोडणार नाही, तो परमेश्वर हमें अनाथ नहीं तर छोड़ेगा। प्रभू आपल्याला अनाथ सोडत नाही. लेकिन आज हम लोग प्रार्थना के दौरान कई दफा परमेश्वर के रूप को देखते हैं। आणि आपण आज प्रभूला दर्शनामध्ये खूप कांटों वेळा का पाहतो. ताज काट्यांचा मुकुट, या सर सुली, खांदे पे सुली दिखती खांद्यावरती है, क्रूस या दिसतो, हाथ में होल खिल लगे दिखती है। हातावरती
खिळे जब लागलेले आराधना दिसतात. हम करते हैं जेव्हा आराधना या आपण हम करतो घर में रहते हैं, किंवा घरी असतो, 2-3 दिन पहले मुझे किसी ने बताया, ब्रदर आप मेरे घर में थे, सर पे कांटों का ताज, पूरा लहूलुहान हुए थे और आपने मुझे कोई चीज को बता दिया. 2-3 दिवसाआधी एकाने मला सांगितलं की ब्रदर तुमच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट होता आणि सगळे रक्तबंबाळ झालेले माझ्या घरी तुम्ही दिसलात. किसी ने बताया सिस्टर और मुझे देखा, किसी ने बताया हम लोग इस दिन यहाँ पे लाइव आराधना में एक ऊपर से झूला आया और वो स्विंग हम लोग बैठे और वो चला गया और यहाँ से आवाज़ की जल्दी आके इसमें बैठो. आणि एका स्त्रीने असं पाहिलं आराधनेच्या दौऱ्यान की एक झुला खाली आला आणि तिने असा आवाज ऐकला का लवकर येऊन याच्यामध्ये बसा. और एक मोमेंट के अंदर पूरा हॉल खाली था आणि और ये जो क्षणामध्ये- स्टिंग उठाई चली गई ऊपर की तरफ. आणि क्षणामध्ये सगळा हॉल रिकामी झाला आणि तो झुला वरती घेण्यात आला. हालेलुया. हालेलुया. मेरे भाई परमेश्वर क्या दिखा रहा है? प्रभू काय दाखवत हम लोग आहे? गाना बोलते आने वाला है, आपण गाणं बोलतो आने वाला यीशु आहे, आने वाला है. येशू येणार आहे. वचन में जो लिखा है हर एक वचनात चीज लिहिलेलं पूरी आहे होने वाली है. प्रत्येक गोष्ट कोई पूर्ण भी होत आहे. चीज परमेश्वर का कोई भी वचन अपूरा नहीं रहेगा. कोणतंच वचन अपूर्ण आज राहणार नाही. परमेश्वर इनके साथ बात कर रहा है क्योंकि यह इसलिए कि मैं माता पिता थोड़ी देर में तुम मुझे देखोगे और थोड़ी देर में तुम मुझे नहीं देखोगे, और यह इसलिए कि मैं पिता के पास चाहता हूँ. उसका समय हो चुका है. त्याची वेळ झालेली आहे. जो शरीर में काम था, जो शरीरामध्ये काम जो होतं, शरीर बना इसके लिए शरीर त्यासाठी बनलं. हमारी डेथ जो बनी थी, जो आपला हमारा मरण जे होतं, सिक्का लगा था, जो स्टैंपिंग हुआ था, मरणाचा शिक्का जो आपल्यावरती और लागला उसके होता लिए आणि परमेश्वर त्यासाठी यीशु मसीह को जो ए- नीचे आना पड़ा येशू ख्रिस्ताला खाली यावं लागलं. ताकि हमारा शरीर का जुर्माना बहुत बहुत बड़ा था. आपल्या शरीराचा जुर्माना जो होता तो खूप आप जास्त सोचते होता. एक जान चली गई या कोई मर गया, एक जीव गेला किंवा एखादा लेकिन व्यक्ती परमेश्वर मरण की उसकी पावला, बहुत तकलीफ होती है मेरे परंतु भाई. प्रभूला त्याचा खूप त्रास होतो. एक जान अगर परमेश्वर के पास चल के चले जाती है तो कोई बात नहीं है. एक जीव प्रभूकडे गेल्यानंतर काहीच लेकिन जब नाही. हम लोग अविश्वास में रह के हमारी आत्मा को खो देते हैं, जब हमारी आत्मा शैतान के पास चली जाती है और कई लोग हमारे को गुलाम बना के यूज करते हैं, लेकिन परमेश्वर का वचन कहता है परमेश्वर ने इज़राइल जनता को गुलामगिरी से बाहर निकाला, स्वतंत्र किया. वचन सांगता इस्रायल लोकांना प्रभूने गुलामगिरीतून बाहेर काढलं. 2 कोरिन्थी में कह रहा है कोरिन्थी जहाँ करत सांगतो, आत्मा है वहाँ स्वतंत्रता है. जिथे आत्मा आहे तिथे मोकळीक आहे. आज हमें परमेश्वर ने गुलाम नहीं रखा. आज आपल्याला प्रभूने गुलाम हम केलं शैतान के नाही. गुलाम बनने के लिए हमें इस तरह नहीं बनाया, आपल्याला सैतानाचे गुलाम होण्यासारखं बनवलं नाही. क्योंकि हमारे ऊपर शैतान का राज चल रहा था. कारण आपल्यावरती सैतानाचं राज्य चालत होतं. क्योंकि शैतान ने इंसान को यूज किया, उसकी शैतानाने बुद्धि को यूज किया, मनुष्याचा वापर केला, त्याच्या बुद्धीचा वापर केला. और वो संकट जो था हमारे ऊपर, जो मृत्यु की छाप लगी थी, आपल्यावरती मृत्यूची जो शिक्का लागला यशायाह होता. 53:5 का और 6 का वचन को पढ़ो. यशायाह हम सब 53:5 एक भेड़ों के तरह भटक गए थे, हम सब ने अपना अपना मार्ग चुन लिया, लेकिन यहोवा ने सबका बोझ प्रभु यीशु मसीह पे डाल दिया. कैसे? Praise the Lord. आइजैक 53:6. आम्ही सर्व मेंढरा प्रमाणे बहकून गेलो हम होतो भाग गए थे, जो अच्छा लगे वो किया, आणि जे जो चांगलं दिखता है वो वाटतं ते किया. केलं, जे दिसतं ते केलं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. और आगे क्या हुआ देखो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. त्याचे हाल केले तरी त्याने ते सोशिले. आपले तोंड सुद्धा उघडिले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडिले नाही. प्रेज द लॉर्ड. उसने कुछ बोला नहीं, त्याने काहीच बोललं नाही. सहता रहा तो फक्त सहन ताकि करीत जो राहिला. शास्त्र में लिखा हुआ पूरा हो जाए. शास्त्रामध्ये जे लिहिलं आहे ते पूर्ण अगर प्रभु होण्यासाठी. यीशु मसीह नहीं मरता तो हमारी जिंदगी आज नहीं रहती. येशू ख्रिस्त जर मेला नसता तर आपलं जीवन आज वाचलं नसतं. व्हाट इज द गुड फ्राइडे मेरे भाई बहनों? गुड फ्रायडेचा वो अर्थ गुड काय? क्यों है? तो चांगला का क्योंकि आहे? परमेश्वर ने कारण प्रभूने अपने लोगों के ऊपर की मृत्यु की छाप को हटा दिया. प्रभूने आपल्यावरती जो शिक्का लागला होता मरणाचा तो हटवला. देखना कितना महत्वपूर्ण है इस चीज को. किती महत्वाचं हे आहे. क्योंकि अगर प्रभु यीशु मसीह हमारे लिए कुर्बानी नहीं देता, येशू ख्रिस्त जर आपल्यासाठी मेला आज नसता हमारे पास स्वर्ग का राज में जाने का कोई राज नहीं होता. तर स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी कोणताच मार्ग परमेश्वर के आपल्याकडे अंदर जो नसतो. शांति हमें कभी नहीं मिलती, प्रभूमध्ये जी शांती आहे ती आपल्याला कधीच मिळाली लेकिन नसती. उसको जो हमारा एंड है,
जो शेवट आपला खत्म आहे करना था, तो त्याला संपवायचा क्योंकि होता. इंसान के जिंदगी में डेथ ये चीज थी नहीं, माणसाच्या जीवनामध्ये मरण हे नव्हतंच. लेकिन शैतान ने एक होशियारी से काम किया सैतानाने हुशारीने काम और केलं अभी वो चीज को टलने के आणि लिए, ते टाळण्यासाठी वो चीज को शरीर में मृत्यु को टलने के लिए आणि शरीराचा मृत्यू टाळण्यासाठी परमेश्वर और किसी को भी कुर्बान कर सकता था. प्रभू उसके कोणालाही शब्दों बलिदान में करू ताकद शकत थी, होता. त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य होतं. लेकिन हमारे लव में इतनी ताकत नहीं थी परंतु कि आपल्या रक्तात हमारे एवढी लव ताकद से नाही. हम किसी की जान बचा सके. आपण आपल्या रक्ताने कोणाचा जीव वाचवू शकू. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. परमेश्वर को नीचे आना पड़ा प्रभुला ताकि खाली यावं हमारे लागलं. ऊपर लगी हुई शाप जो है, आपल्यावरती लागलेला ये शाप नहीं जो कि होता, डस्टर से लेके जो लिखा हुआ है सफा कर दे, या आणि कहीं कापड काला घेऊन- लगाए तो उसको 4 बार व्हाइट पेंट मार दे तो व्हाइट हो जाएगा. ऐसा नहीं किया. अशा प्रकारे नाही की एखादा कापड घेऊन ते पुसून टाकलं किंवा डस्टर घेऊन, उसने प्रैक्टिकली हमारा जीवन को बचाया. आणि त्याने खरोखर आपलं जीवन वाचवलं. अभी समझो आपका घर में कोई बंदा मृत्यू पर है तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर मृत्युमुखी आहे और आप उसको इलाज कर रहे हैं, जो भी कर रहे हैं, जो आणि प्रार्थना तुम्ही कर रहे हैं, कुछ त्याच्यावरती तो कर काही रहे हैं. औषधोपचार करीत आहे किंवा काही करत असाल, अगर वो बंदा जर ती व्यक्ती बच गया वाचली, तो आप क्या करेंगे? रोएंगे या हंसेंगे? ती वाचली तर तुम्ही रडाल का आनंद दुख कराल? करेंगे या तुम्ही दुःखी व्हाल आनंद करेंगे? या आनंदी व्हाल? हिजकिय्याह का परमेश्वर ने जिंदगी को बदल दिया. हिजकियाचं जीवन प्रभूने बदललं. वचन में लिखा है, वचनात लिहिलेलं यूहन्ना आहे, का 11 का चैप्टर में, योहान 11 मध्ये प्रभु ईसा मसीह रोया. प्रभू येशू रडला. यीशु मसीह रोया. येशू रडला. लोग कहते हैं हाँ देख कितना प्यार था लाजर के ऊपर, क्योंकि वो उसका दोस्त था. लोक बोलू लागे तो लाजरावरती खूप किती प्रेम करतो ते पहा, कारण तो रडू लागला. सही है कि वही? हे बरोबर आहे का? सही है कि वही? हे बरोबर आहे तो का? प्रभु ईसा मसीह मरा तो हमें रोना है. येशू ख्रिस्त मेला तर आपल्याला रडायचं आहे परमेश्वर का? ने प्रेरित को अपना हर चीज का भाकित बता के आगे चला गया. येशू ख्रिस्ताने आपल्याबद्दलचं सगळं भविष्य सांगून वो पुढे जो मरा चालला. ताकि हमारी डेथ को वहां पे ही खत्म करना था. तो मेला आपलं मरण लेकिन संपवण्यासाठी. वहां वो कब्र में रहा क्या? तो कबरेत राहिला का? कब्र में रहा क्या? तो कबरेत आज राहिला प्रभु का? यीशु कहाँ है? आज येशू ख्रिस्त कुठे आहे? कहाँ है? कुठे आहे? कोई बताए मुझे. कोणी सांगेल कोई का? आज ने दर्शन देखा किसी ने परमेश्वर का? आज कोणी दर्शन किसी ने आज पाहिलं उसको का? देखा? आज कोणी पाहिलं का वो त्याला? यहाँ पे है या नहीं तो है? इथे आहे की है. नाही? फिर हम क्यों रोएंगे? मग आपण का रडावं? परमेश्वर ने हमारा दुख आनंद में बदल दिया है. प्रभूने आपलं दुःख परमेश्वर ने आनंदात उसका बदललेलं वचन आहे. पूरा किया है. प्रभूने त्याचं परमेश्वर वचन ने अपना पूर्ण एक केलेलं लौता आहे. पुत्र हमारी धरती के लिए भेजा है. आणि प्रभूने स्वतःचा पुत्र परमेश्वर ने आपल्यासाठी अपना कुछ पाठवलेला भी आहे. उसके पास रखा नहीं. आणि प्रभूने स्वतःसाठी त्याने काहीच ठेवलं नाही. फिर भी आज हम रोते हैं. तरी आपण आज रडत जैसा असतो. वचन कहता है कि दुख में तेरा आनंद में बदल दूंगा. आणि तुमचं दुःख आनंदात बदलेन. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. देखो 22 का वचन पढ़ो, उसी में का 22. याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले आहे, तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. Praise the Lord. परमेश्वर मरने पे जा रहा था, प्रभु लेकिन मरण्यासाठी उसी प्रकार जात होता. तुम्हें भी अब तो शोक है, परंतु मैं तुमसे फिर मिलूंगा और तुम्हारे मन को आनंद से भर जाएंगे और तुम्हारा आनंद कोई ही तुमसे छीन न लेगा. तुम्हारा हैप्पीनेस कभी तुमचा आनंद निकाल नहीं सकता है. कोणी काढून लेकिन वो घेऊ शकणार कभी नाही. होगा, परंतु हे कधी क्योंकि होईल? परमेश्वर जो मरा 2 दिन, तीसरा दिन फिर से वो जब जी उठा, प्रभू जेव्हा फिर मेला आणि वो तिसऱ्या मरता दिवशी नहीं. जिवंत झाला, फिर हम परत तो लोग मरत क्यों रोते नाही. हैं? मग आपण का हम रडतो? लोग क्यों तकलीफ में हैं? आपण का हमें त्रासात वो आहोत? परमेश्वर के ऊपर विश्वास करना है. आपल्याला प्रभूवर हमें वो विश्वास परमेश्वर ठेवायचा के आहे. ऊपर विश्वास करना आपल्याला है. प्रभूवर विश्वास ठेवायचा उस आहे. दिन तुम मुझे कुछ नहीं पूछोगे. त्या जब भी दिवशी परमेश्वर साथ में था प्रभु तो जेव्हा बहुत सब बरोबर कुछ होता, अच्छा चल रहा था, तेव्हा बहुत मस्त सगळं चल खूप रहा था. चांगलं चाललं होतं. लेकिन जब भी प्रभु ने सवाल खड़ा किया कि प्रभूने तुम्हारा जेव्हा दुख प्रश्न आनंद में विचारला, बदल जाएगा, तुमचा दुःख थोड़ी देर में आनंदात तुम मुझे बदलेल. देखोगे, थोड़ी देर के बाद तुम मुझे नहीं देखोगे. थोड्या कभी वेळाने तुम्ही मला उसका पाहाल आणि चैन पुन्हा पाहणार हरण नाही. हो गया, डर गए. ते घाबरले. अभी ये वाक्य में क्या करने जा रहा है? आणि हा आता काय करत आहे कुछ त्यांना समझ कळत में नहीं आ रहा है, नव्हतं. बोल क्या रहा है. तो काय बोलत आहे त्यांना कळत परमेश्वर नव्हतं. अपने मृत्यु के बारे में वो प्रभु लोगों अपना के साथ शेयर कर रहा था, मृत्यूबद्दल क्योंकि प्रभु त्यांना की सांगत मृत्यु होता. के बाद
कारण उठने मरणानंतर तक उनके साथ उठण्यापर्यंत कोई सहवास नहीं रहा। त्यांच्याबरोबर प्रभूचा कोणताच सहवास नव्हता. हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया. अब तक तुमने मेरे नाम से कुछ नहीं मांगा, मांगो तो तुम पाओगे ताकि तुम्हारा आनंद पूरा हो जाए। तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. थोड़ा ऊपर चलो, हाले। अभी 25 का वचन को पढ़ो। या गोष्टी मी तुम्हाला अन्योक्तीने सांगितल्या आहेत. मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हास उघड सांगेन अशी घटका येत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. मैं तुमसे बातों में दृष्टांतों से कही है, परंतु वह समय आता है कि मैं तुमसे फिर से दृष्टांत में नहीं कहूँगा। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया. 27 का वचन को पढ़ो। कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करीतो. क्योंकि पिता ही आप ही तुमसे प्रेम रखता है, इसलिए तुमने मुझसे प्रेम रखा है और यह भी विश्वास किया है कि मैं पिता की ओर से आया। कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करीतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. मैं पिता की ओर से जगत में आया हूँ, मैं फिर जगत को छोड़कर पिता के पास जाता हूँ। मी पित्यापासून निघून जगात आलो आहे, पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. अभी परमेश्वर इस धरती से प्रभु या फिर जगातून से अपने जगह में जा रहा है, पुन्हा आपल्या जागी जाणार क्योंकि उसने आहे. अपने हुसूल को, उसको मार्ग को अपने लोगों को बता दिया और प्रेरित को शिक्षा दी। प्रभूने सर्व काही शिष्यांना शिकवलं. हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया. अभी मेरे भाई और बहनों, वचन का 17 अध्याय चैप्टर को निकालो, 17, योहान 17। योहान 17. प्रभु यीशु मसीह जाने का समय हो गया, सब कुछ बताने के बाद प्रभु यीशु मसीह इस तरह प्रार्थना कर रहा है। आणि सगळं काही झाल्यानंतर प्रभु येशू अशा प्रकारे प्रार्थना करत यीशु आहे. ने बातें कही और अपनी आकाश की ओर उठा कहा, हे पिता, वह घड़ी आ पहुंची है, अपने पुत्र की महिमा कर कि पुत्र भी तेरी महिमा करे। या गोष्टी बोलल्यावर येशूवर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या बापा, वेळ आली आहे, पुत्राने तुझे गौरव करावे, म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. आसमान की तरफ देखा, त्याने वरती आकाशाकडे पाहिलं. हालेलुया। ना हालेलुया. कोई सूरज ना कोई चंद, आसमान की तरफ देखा, सूर्याकडे चंद्राकडे नाही, क्योंकि आकाशाकडे. वो हाथ की कला है, परमेश्वर के शब्द से बनाई हुई है। कारण ते प्रभूच्या हाताची अभी रचना जाने आहे. का समय मेरा हो चुका है, मैंने तेरा काम पूरा किया आणि है, जाण्याची वेळ माझी झाली आहे आणि मी तुझं काम पूर्ण केलेलं आहे. क्योंकि तूने उस सब प्राणियों पर अधिकार दिया तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला कि आहे. जिन्हें तू उनको दिया वह उन सबको वह अनंत जीवन दे। जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून. और अनंत जीवन यह है कि वह तुझसे एकमात्र सच्चे परमेश्वर और यीशु मसीह को जिनसे तूने भेजा है जाने। सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्याने ओळखावे. जो कार्य तूने मुझे करने दिया था उसे पूरा करके मैं पृथ्वी पर तेरी महिमा की है। जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. अब ये पिता, तू अपने साथ मेरी महिमा, उस महिमा से जो जगत में की सृष्टि है से पहले मेरी तेरे साथ थी। तर आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्या योगे तू आपणाजवळ माझे गौरव कर. मैं तेरा नाम मनुष्य पर प्रकट किया है जिन्हें तूने जगत से मुझे दिया। जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले. ते तुझे होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. वे तेरे थे और तूने उन्हें मुझे दिया और उन्होंने तेरे वचन को मान लिया है। अब वे जान गए कि जो कुछ तूने मुझे दिया वह सब तेरी ओर से है। आता त्यांना समजले आहे की जे काही तू मला दिले आहे ते सर्व तुझ्यापासून आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. क्योंकि जो वचन तूने मुझे दिया मैंने उनको
उन्हें उनको पहुंचा दिया और उन्होंने उनको ग्रहण किया और सच सच जान लिया कि मैं तेरी ओर से आया हूँ और विश्वास कर लिया कि तू ही ने मुझे भेजा। कारण जी वचने तू मला दिली ती मी त्यांना दिली आहेत, ती त्यांनी स्वीकारली, ती मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठविले असा त्यांनी विश्वास ठेवला। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। मैं उनके लिए विनंती करता हूँ, संसार के लिए विनंती नहीं करता। त्यांच्यासाठी मी विनंती करीतो, मी जो विश्वास जगासाठी के विनंती लोगों करीत के नाही। लिए मैं विनंती करता हूँ, संसार के लिए नहीं करता, विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी मी विनंती करतो, जगासाठी करीत नाही। परंतु उन्हीं के लिए जिन्हें तूने मुझे दिया है, क्योंकि वे तेरे हैं। कारण जे तुम्हाला दिले आहेत त्यांच्यासाठी, कारण ते तुझे आहेत। और जो कुछ मेरा है वह सब तेरा है, और जो तेरा है वह मेरा है, और इनमें मेरी महिमा प्रकट हुई है। जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते माझे आहे आणि त्यांच्या ठाई माझे गौरव झाले आहे। अब मैं जगत में न रहूंगा, परंतु ये जगत में रहेंगे, और मैं तेरे पास आता हूँ हे पवित्र पिता, अपने उस नाम से जो तूने मुझे दिया है उनकी रक्षा कर कि वे हमारे समान एक हो। यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे, हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे। जब उनके साथ था तो मैंने तेरे नाम उसे नाम से जो तूने मुझे दिया उनकी रक्षा की। मैंने उनकी चौकसी की और विनाश के पुत्र को छोड़ उनमें से कोई नष्ट नहीं हुआ, इसलिए कि पवित्र शास्त्र में जो कहा गया वह पूरा हो। जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखिले, मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले। हालेलुया। अब मैं तेरे पास आता हूँ और मैं बातें जगत में कहता हूँ कि वे मेरा आनंद अपने में पूरा पाए। पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठाई परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो। मैंने तेरा वचन उन्हें पहुंचा दिया और संसार ने उनसे बैर किया, क्योंकि जैसा मैं संसार का नहीं वैसे वे भी संसार के नहीं। मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत। हालेलुया। हालेलुया। 17 का सत्य के द्वारा उन्हें पवित्र कर और तेरा वचन सत्य है। तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे। जैसे मैं संसार का नहीं वैसे वे भी संसार के नहीं। जसे तू मला जगात पाठविले तसे मीही त्यांना जगात पाठविले। सत्य के द्वारा उन्हें पवित्र कर, तेरा वचन सत्य है। आणि त्यांनाही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करीतो। हालेलुया। हालेलुया। सच्चाई का था। सत्य। आज शरीर वहां तक रुका जब शरीर तक परमेश्वर तिथपर्यंत थांबलं, जब तक परमेश्वर की योजना वो जोपर्यंत शरीर के अंदर थी, तब तक प्रभूची प्रभु योजना- ईसा मसीह ये धरती पे रहे। जोपर्यंत प्रभूची योजना त्या शरीराबद्दल होती तोपर्यंत प्रभू येशू या जगात आज राहिले। हमारे शरीर के साथ जब तक परमेश्वर की योजना है तब तक हमें परमेश्वर के साथ बना रह के परमेश्वर के साथ चलना होगा। आपल्या शरीराबद्दल जी देवाची योजना आहे तोपर्यंत आपल्याला प्रभू बरोबर चालायचं आहे। परमेश्वर मरने के बाद जी उठा, प्रभू मेल्यानंतर हम जिवंत भी जी झाला, उठेंगे। आपण देखील जगणार आहोत, जिवंत हमारा होणार शासन आहोत। वहाँ है आपला न्याय तिथे आहे जहाँ पे परमेश्वर का सिंहासन है। जिथे प्रभूचं सिंहासन लेकिन आहे। रोमियो 8 में कहता है जिस परमेश्वर के वचन पे चलने वाले की दंडाज्ञा आज्ञा नहीं है। रोमकरास पत्र 8 मध्ये सांगतं जे देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात त्यांच्यावर न्यायाची दंडाज्ञा नाही। जस्टिस यहाँ भी जस्ट होता है, यहाँ पे जस्टिस होता है, वो परमेश्वर वो नहीं लेखेगा। आणि न्याय जो इथे होतो तो प्रभू पाहणार नाही, जस्ट परमेश्वर, न्यायाधीश प्रभू जस्टिस आहे। परमेश्वर के पास। न्याय जो आहे आज हम प्रभूकडे शरीर में आहे। जी रहे, आज परमेश्वर आपण- में शरीर में जी रहा था, आपण शरीरात जगत आहोत, प्रभू देखील शरीरात जगत होता, एक इंसान की तरह चल रहा था, एक माणसाप्रमाणे तो लेकिन चालत वो प्रभु होता, था। परंतु तो देव होता। आज हम लोग एक शरीर में जी रहे हैं, आज आपण शरीरामध्ये लेकिन जगत हमें आहोत, महिमा तभी होगी आपली महिमा तेव्हाच आज होईल प्रभु हमें उठा के लेके जेव्हा जाएगा, प्रभू आपल्याला या उचलून हम लोग घेऊन शरीर जाईल, छोड़ के
परमेश्वर के पास चले शरीर जाएं। सोडून जेव्हा आपण प्रभूकडे जाऊ, इस शरीर से कोई परमेश्वर का लगाव नहीं होगा, या शरीरापासून प्रभू बरोबर कोणतंच लगाव नसेल, क्योंकि मेरे भाई और बहनों हमें आत्मा को जिलाना है। कारण आपल्याला आत्म्याला जगवायचं हमें आहे. परमेश्वर के पास हमारा शरीर जाएगा नहीं मेरे भाई और बहनों, प्रभुकडे हमारा आपलं- आत्मा चला जाएगा। प्रभूकडे आपलं शरीर जाणार नाही तर आपला आत्मा जाईल. आज परमेश्वर ने आज हमें प्रभु ने- बचाने के लिए, हमारा सोल को बचाने के लिए वो जो आपला- कुर्बानी दी है, आपला जीव वाचवण्यासाठी त्याने जे बलिदान आज केलेलं आहे हमारी जी दौड़ है वो कौन सा चीज के लिए है? आणि आपली आज ती धाव आहे ती कशासाठी आहे. एशिया 53:6 में क्या कहता है? हम सब भेड़ों की तरह भटक गए, हम लोग ने अपना अपना मार्ग चुन लिया, जो यशाया- मर्जी में आया वो किया, आज भी वही करेंगे क्या? यशया 53:6 मध्ये जसं सांगतं की आपण आपापला मार्ग पकडला होता, मेंढराप्रमाणे भटकलो होता, आपण त्याप्रमाणेच आता देखील परमेश्वर करणार का? कहते हैं मैं प्यासा हूं, मुझे प्यास लगी है। प्रभू सांगतो मला तहान कोणती लागलेली आहे, चीज मला की पाणी प्यास हवं. लगी आहे? त्याला कोणत्या गोष्टीची तहान और लागली जिसने होती. एक पानी जो एक साइड में कर दिया, आणि पाणी जर त्याने एका जो साईडला आसमान केलं, से धरती पे उतरा, जो आकाशातून पृथ्वीवर उतरला, जिसके पास शरीर का कोई संबंध ही नहीं था, शरीराबद्दल त्याचा काही जिसने संबंध आत्मा नव्हता, से जन्मा, जो आत्म्याद्वारे जन्मला, उसको क्या प्यास लगी, त्याला कोणती तहान लागली उसको होती, क्या भूख लगेगी? त्याला काय भूक वो लागली होती. दुनिया को देने वाला है, तो दुनियाला देणार वो होता, दुनिया को देने तो वाला जगाला है। देणारा जब भी होता. मूसा के समय में इस्राएल जनता ने गुड़गुड़ाया, मोशेच्या वेळी जेव्हा इस्रायल जनताने कुरकुर केली, अविश्वास किया, अविश्वास तो केला, परमेश्वर ने आसमान से लावे गिराए, प्रभूने आकाशातून लावे आसमान से पाठवले मानना गिराया, आणि त्याने आकाशातून मानना पत्थर से पानी निकाला। त्याने दगडातून पाणी पाजलं. How come he will be thirsty? आणि तो कसा तहानलेला असू शकतो. Why he was thirsty? तो का तहानलेला होता. अरे बहुत बेचारा, उसको बहुत पसीना हो गया, उसको पानी पिलाओ। त्याला वो खूप- देख सूली पे उसने बहुत लहू गिराया, इसके लिए उसको पानी पिलाओ। त्याला खूप घाम निघाला, सगळं रक्त त्याने वाहिलं, म्हणून त्याला पाणी पाजा. हालेलुया। हालेलुया. आज उसको वचन में कहते उसको पित्त मिश्रित आप चढ़ा दिया उसके सर के ऊपर। वचन सांगतं त्याला पित्त मिश्रित आम देण्यात आला. वचन में पूरा होना था। वचन जे होतं ते They are पूर्ण not giving the व्हायचं होतं. water, clear water नहीं दिया उसको। त्याने शुद्ध पाणी दिलं नाही. जो शब्द वचन बाइबल में लिखा हुआ है वो पूरा करने चाह रहा था। जे वचन वो सूली पे बायबलमध्ये गया तो लिहिलं उसको आहे ते बहुत पूर्ण गुस्सा नहीं करण्यासाठी. आया। त्याला खूप क्रोध आला नाही. उसने सूली उठाया तभी उसको गुस्सा नहीं आया। त्याने जेव्हा क्रूस उचलला तेव्हा त्याला राग आला इस नाही. संसार का कोई भी इंसान, कोई भी समाज उसको, कोई भी जस्टिस उसको पकड़ नहीं सकते थे। या जगातील कोणताही न्याय सरकार त्याला पकडू शकत नव्हतं. दिखा है इज़राइल में प्रभु गधे पे आया, यरूशलेम में मध्ये गधे पे आया। प्रभू येशू गाढवावर बसून आला. काय के लिए आया? कशासाठी यही आला. करना था उसको, त्याला उसका हेच काम करायचं पूरा करना होतं. था। त्याचं काम पूर्ण उसकी करायचं नम्रता होतं. वहां पे दिखती है मेरे त्याची भाई बहनों। नम्रता तिथे ताकि दिसते. उसके मृत्यु के बाद हमें जीवन मिलता है। त्याच्या मृत्यूनंतर आपल्याला जीवन आपको मिळतं. जीवन अभी नहीं मिलता है। तुम्हाला जीवन When आता you will मिळत be नाही. not in the world, आणि जेव्हा तुम्ही या जगात नसणार फिर तेव्हा आपको जीवन मिलता है। तेव्हा फिर आप बोलेंगे ये धरती काय के लिए बनाई? मैं आनंद करने के लिए, पृथ्वी पाप करने के लिए कशासाठी थोड़ी बनाई। बनवली. आनंद हम लोग करण्यासाठी, पाप प्रभु के करण्यासाठी वचन नाही. से आनंद मिलता है। आपण मैं आपल्याला कहता प्रभूच्या आप कुछ भी वचनाने आनंद अच्छा मिळतो. चीज खाओ, 2 मिनट के बाद आप भूल जाओगे। कोणती चांगली गोष्ट तुम्ही खाली 2 जब मिनिटात तक सामने दिखता है तब तक तो वो एक लालच होती है, मुझे चाहिए। जोपर्यंत ते दिसतं तोपर्यंत लालसा होते, 4 ते मला दिन के बाद पाहिजे. उसकी जगह कबाट के अंदर नहीं तो फ्रिज के अंदर नहीं तो खत्म। आणि 4 दिवसांतर त्याची जागा दुसऱ्याच ठिकाणी लेकिन जो होते. आत्मा का वचन, जो आत्मा के लिए हम जी रहे, जे आत्म्यासाठी आपण वो जगत आहोत, आखिर हमारा जीवन खत्म होने के बाद एक अनंत काल का जीवन परमेश्वर ने हमारे लिए रखा। आपलं जीवन संपल्यानंतर सार्वकालिक जीवन जे और ठेवलेलं परमेश्वर हमारा आहे. शरीर को बचाने के आणि लिए, प्रभू आपल्या शरीराला हमारे वाचवण्यासाठी आला. शरीर से कोई वास्ता नहीं है। शरीरापासून आपल्याला काही परमेश्वर ने अपना शरीर कुचला प्रभूने स्वतःचं ताकि शरीर हमें शांति मिलती है। तोडू दिलं, कारण हम लोग आपल्याला हमेशा शांती यहाँ पे मिळावी. रहने वाले नहीं है, आपण कायमच्या इथे राहणार परमेश्वर नाही, के साथ जाने वाले हैं। प्रभू बरोबर जाणार और मेरे आहोत. भाई और बहनों, जब भी परमेश्वर आपको वो सूली दिखाता है प्रभु या जेव्हा तुम्हाला कांटों का ताज दिखाता है, तो क्रूस वजह दाखवतो. ये है, प्रभु बोलते हैं मुझे देख। क्रूस दाखवतो किंवा काठ्यांचा मुकुट दाखवतो तेव्हा प्रभू सांगतो मला बघ. तू क्यों इतना टेंशन में है? तू एवढा तणावात का आहे. मेरे तरफ देख। माझ्याकडे पहा. परमेश्वर कहता है जो मेरा काम करना चाहता है अपना सूली लेके मेरे पीछे हो ले। प्रभू सांगतो जो माझं काम इच्छितो, करू इच्छितो, तो स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे येईल. वेरी सिंपल।
एकदम सरळ आहे, But you have to be depend on the fully God. परंतु आपल्याला पूर्णपणे जब प्रभूवरती इस तरफ आप समजायला हवं. सोचते, इस तरफ चलते, तो आपको परमेश्वर के ऊपर पूरा भरोसा रखना होगा. जेव्हा तुम्हाला अशा हर प्रकारे स्थिति में चालायचं भरोसा आहे, रखना होगा. प्रत्येक हर परिस्थितीत समय में प्रभूवर भरोसा रखना ठेवायचा आहे, होगा. प्रत्येक परिस्थितीत क्योंकि प्रभूवर भरोसा ठेवायचा लाजर था, आहे. उसको कोई लाजर भरोसा जो होता था. त्याला भरवसा जो होता, श्रीमंत की बाहर दरवाजे के बाहर पड़ा था, जो श्रीमंत जिसके ऊपर फोड़ी आई थे, कुत्ते उसको चाट रहे थे, उसको समय में खाना भी नहीं मिल रहा था आणि ज्याच्या अंगावरती फोड आले होते, ज्याला नेहमी खायला देखील मिळत नव्हतं आणि और कुत्रे सोच रहा था त्याची कि चाट- वो श्रीमंत के मेज से कुछ गिरे मैं खा लूं. आणि तो विचार करत होता की श्रीमंताच्या वरून काही पडलं तर मी ते खाईल. लेकिन वचन कहते हैं श्रीमंत भी मर गया, लाजर भी मर गया. वचन सांगतं श्रीमंत मनुष्य देखील मेला आणि लाजर देखील. श्रीमंत मनुष्य से उसको कभी सहायता नहीं मिली. श्रीमंत मनुष्याकडून कधी त्याला मदत मिळाली नाही. लेकिन लाजर दरिद्री तो था, गरीब लाजर तो जो था, कुछ भी दरिद्री काम का होता, नहीं था. तो काहीच कामाचा जरी नव्हता. इस तरह हम सोचते होंगे, आपण कदाचित अशा प्रकारे लेकिन विचार वो करत स्वर्ग में असाल, चला गया. परंतु तो स्वर्गात गेला. परमेश्वर ने वो कितना श्रीमंत या कितना गरीब नहीं देखा, तो उसका हृदय देखा और वो परमेश्वर के बाद चला गया और श्रीमंत मनुष्य नरक में जाके बैठ गया. तो किती श्रीमंत का गरीब आहे ते पाहिलं नाही, त्याचं अंतःकरण पाहिलं आणि त्याला स्वर्गात नेला आणि श्रीमंत मनुष्य नरकामध्ये गेला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. क्या फर्क है मेरे भाई बहनों? काय फरक आहे? उसने अपने शरीर से प्यार नहीं किया. त्याने आपल्या शरीरावर प्रेम केलं नाही. श्रीमंत मनुष्य को अपने पैसे का श्रीमंत मनुष्याला आपल्या एक उरूर पैशांचा गर्व होता. कहाँ जस्टिस हुआ मेरे भाई बहनों? कुठे न्याय ये झाला? धरती पे हुआ क्या? या जगात ये झाला धरती पे का? हुआ क्या? या पृथ्वीवर प्रभु झाला यीशु का? मसीह सबके लिए मरा है. प्रभू येशू किस सगळ्यांसाठी लोग मेला. ने विश्वास किया? किती लोकांनी विश्वास ठेवला? जहाँ पे श्रीमंत मनुष्य यहाँ पे था, तभी बहुत ख्याली खुशहाली में जी रहा था. श्रीमंत मनुष्य अगदी ख्याली खुशाली दरिद्री था, वो परमेश्वर के साथ झील रहा था. आणि दरिद्री होता तो प्रभू बरोबर जगत लेकिन यहाँ होता. पे लोग देखते अरे ये आणि ऐसा इथे है, लोक पाहतात बहुत किरस आता है या बहुत दुख होता है. खूप था, किळस दुखी होते था. किंवा दुःख खूप होतं. काय हालेलुया. दुःख आहे? परमेश्वर भी इस तरह दिखते थे. एशियात 52 आप पढ़ोगे, यशया 52 जर तुम्ही वाचलं, या 53 से पढ़ोगे, वो बहुत 53 दुखी पुरुष था. तो खूप दुःखी पुरुष उसके होता. प्यार करने वाला ऐसा कोई चीज नहीं था. त्याच्यावर मन बसेल असं काही लोग उसको देख के मुंह फेरते थे लोक त्याला पाहून तोंड जब तक फिरवायचे वो धरती पे था. जोपर्यंत या जगात होता. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. जब इस सूली पे चढ़ा जेव्हा तो क्रूसावर तो चढला चोरों लोग ने भी उसकी निंदा करने की नहीं छोड़ी. आणि चोरांनी देखील त्याची निंदा करायची सोडली अभी नाही. ये लोगों का नियम क्या है? त्यांचा नियम काय आहे? चोरों को छोड़ने के लिए आए हैं, रिहा करो, लेकिन प्रभु ईसा मसीह को, पवित्र पुरुष को सूली पे मारो. चोर चोरांना सोडण्यासाठी आले आणि येशू ख्रिस्त लोग ने धर्मी क्या पुरुषाला मांग की? क्रूसावर- आज समाज में तुम लोग कुछ सच कर रहे, अक्खा गांव तुम्हारे उल्टा खड़ा हो जाएगा. वजह क्या है? कुछ नहीं. कोई भी तुम्हें घुमाना चाहता है, तुम्हें आगे बढ़ने नहीं देगा. आणि कोणीतरी तुम्हाला पुढे वाढू देत नाही म्हणून. लेकिन प्रेरित में कहता है अगर वो काम इंसान का प्रेषितांचे होगा तो बंद कृत्यामध्ये पड़ेगा, सांगतात, हे परमेश्वर प्रभूचं का काम- होगा तो परमेश्वर के विरोधी होंगे. देवाचं काम असेल तर कधीच थांबणार नाही, परंतु तुम्ही देवाचे विरोधी ठराल. क्यों इतने झूठे ये जो बाबा लोग है, छू छा फू छा करते हैं, पैसा लेते हैं, उनको कोई काम बंद नहीं करता. जे बाबा लोक आहेत त्यांचं कोण कधी काम जहाँ बंद पे करत कुछ भी नाही. नहीं काम होता वहां पे लाखों रुपए डाल के चले जाते आणि हैं. जिथे काहीच काम होत नाही तिथे लाखो रुपये जो टाकतात. सैंडल लगाते हैं उसको पुश उसके साथ बांध के चल जाते हैं. आणि जे शेंडी लावतात त्याला शेपूट देखील और जो बांधून चालतात. सच्चाई में चलते हैं उसके सत्याने ऊपर चालतात, दोषारोप करने की हिम्मत करते हैं. जे सत्याने चालतात त्यांच्यावरती दोषारोप करण्याचा हिम्मत परमेश्वर कोई करतात. झूठा था? प्रभु कोणता खोटा होता? बरअब्बा को छोड़ो, यहूदिया का रूल था, बरअब्बा को छोड़ दिया. बरब्बाला सोडायचा सांगितलं लेकिन आणि येशू बरब्बाला को ही सोडलं. मारना. परंतु येशूलाच ये मारा. दोषी है. तो दोषी आहे. कोई साबित कर पाया? कोणी साबित करू पिलात ने अपने शकलं का? हाथ को धोए. पिलाताने आपले हात इसके धुतले. अंदर मुझे कोई दोष नहीं दिखा. याच्यामध्ये मला काहीच दोष आढळत नाही. नहीं, लोगों की ताकत थी, ज्यादा लोग लोकांची इकट्ठे ताकद, होते हैं, जास्त तो लोक सही एकत्र लोगों को जमल्यावर न्याय नहीं मिलता. योग्य लोकांना न्याय मिळत क्या नाही. हुआ? काय झालं? क्या हुआ? काय झालं? आज वो सूली पे है, आज तो क्रूसावर आहे का? तो कहाँ है? तो कुठे आहे? कहाँ है आज? तो कुठे आहे? प्रभु कहाँ है आज? प्रभू कुठे आहे? हालेलुया. है, सूली पे है. तो क्रूसावर आहे ऐसा ही का? दिखता है, लहू गिराता हुआ. नहीं तो किधर है? तो कुठे आहे आज? आज हमारे पास पवित्र आत्मा है, किधर से आई? जब भी वो चला गया. पवित्र आत्मा आज आपल्याकडे आला. तो He is कधी the one आला? जेव्हा तो God. गेला. वही तोच है. तोच आहे. हमारे वरदान से मिला. कभी मिला? पेंटेकोस्ट के आपल्याला- दिन प्रेरित के ऊपर पहला पवित्र आत्मा उतरा. कैसा उतरा? पेंटेकोस्टच्या वही पवित्र आत्मा दिवशी- था जो यहाँ से चला गया था. आणि तोच जो इथून गेला होता तोच पवित्र आत्मा शिष्यांवर बीच पेंटिकॉस्टच्या में- दिवशी उतरला.
10 दिन उनके पास कोई रास्ता नहीं था, वो डर के मारे प्रार्थना कर रहे थे, ते घाबरून लेकिन जब प्रार्थना पवित्र करीत होते. आत्मा आया तो एक आनंद भी लेके आया. आणि जेव्हा पवित्र आत्मा आला तेव्हा आनंद देखील घेऊन आला. जितना समय है परमेश्वर के साथ सच्चाई से चलो मेरे भाई और जेवढा वेळ बहनों, आहे प्रभू बरोबर क्योंकि सत्यामध्ये मरने चाला. के बाद जब मेल्यानंतर उसका न्यायसन खड़ा होगा, जेव्हा न्यायासन उभं अच्छा राहील. करेगा प्रभु. आपने बपतिस्मा लिया तो कोई प्रॉब्लम ही तुम्ही नहीं, बाप्तिस्मा घेतला काही आपने समस्या नाही. विश्वास किया तो कोई प्रॉब्लम तुम्ही नहीं विश्वास आएगी. ठेवला काही हम समस्या परमेश्वर नाही. के वचन के साथ चलते हैं तो हमारे साथ कोई उल्टा सीधा नहीं वचनाबरोबर होगा. चालत आहात तर लेकिन कोणी हम लोग ने उलटं विश्वास करणार ही नहीं किया मेरे भाई और नाही. बहनों, पण आपण जर विश्वासच ठेवला तो नाही. लाजर रो रहा था, लाजर रडत लेकिन होता, उसने विश्वास किया था. परंतु त्याने विश्वास ठेवला लाजर के होता. पास फोड़ी थी, लाजरावरती फोड्या आल्या लेकिन होत्या, परमेश्वर की अनुग्रह उसके ऊपर थी. परंतु प्रभूची कृपा श्रीमंत त्याच्यावर के पास होता. सब कुछ था, श्रीमंत मनुष्याकडे लेकिन सगळं एक काही ही होतं, मोमेंट में उसके नग्नता दिखने लगी, पण क्षणभरामध्ये त्याची नग्नता क्योंकि दिसू उसके लागली. जो खाली खुशाली के कपड़े थे सब यहाँ पे ही छोड़ गए. खाली कुशालीचे सगळे कपडे इथेच उसने राहिले परमेश्वर के पास से जो कपड़ा लेना था वो रिवेलेशन में लिखा वो लिया ही नहीं. आणि प्रभूकडून जे कपडे घ्यायला पाहिजे होते त्याने घेतलेच नाही. जो चीज की जरूरत थी ज्या गोष्टीची उसने गरज उसके होती, कभी मेहनत ही नहीं की. त्यासाठी त्याने कधी कष्टच केले लेकिन नाही. परमेश्वर हमारे आगे चला, हर प्रभु एक चीज आपल्या टीचिंग देते गया. आधी ताकि चालला आणि सगळं शिकवत राहिला. इसके लिए नहीं मरा कि हम भी जाके कल मरे. अशासाठी मेला नाही की उद्या आपण देखील मरावे. हमें जीवन देने के लिए हमारी दुख उसने, हमारे पापों का बोझा उसने, हमारी सजा आगे लेके वो चला गया, आणि आपल्याला जीवन मिळण्यासाठी आपली ताकि शिक्षा आज जो पुढे घेऊन समाज में चालला. लोग हैं वो जीवन प्राप्त करे. आणि आज जे लोक आहेत त्यांना जीवन और मिळावं. जीवन सिर्फ प्रभु यीशु मसीह के नाम से आणि ही जीवन मिलता है. फक्त येशू ख्रिस्ताच्या नावानेच मिळतं. There is no any name in this world दुसरं कोणतंच नाव या जो जगामध्ये नाही हमें हमारे मृत्यु से, हमारे आपल्या- पापों से आपल्या मरणापासून, बचा सके. पापापासून आपल्याला वाचू शकते. Why you cried out? तुम्ही का रडत आहात? हम लोग जब भी प्रार्थना में रहते तो हमें कभी कभी रोना आता है. प्रार्थनेत असताना कधी आपल्याला रडू येतं. परमेश्वर उसका प्यार जब भी जताता है मेरे भाई बहनों, प्रभु त्याचं तो प्रेम जो जेव्हा वो दाखवतं आस होती है या आनंद की आस होती ते है. अश्रूचे असतात, ते हमें आनंदाचे याद असतात. आता है हमारा गया हुआ पल किस तरह था, आणि आपला गेलेला और जीवन आज हम कशा लोग प्रकारे. किस तरह जी आज आपण कशा प्रकारे जितने भी जगत समय आहोत. है हमें जितका वेळ परमेश्वर आहे, के साथ जीना. आपल्याला प्रभू बरोबर मर जगायचं आहे. गया. तो मेला लेकिन रुका नहीं, परंतु थांबला नाही. आत्मा में पूरे सामर्थ्य के साथ चला है. आत्म्याने सर्व सामर्थ्याने तो वचन चालत कहता है आहे. स्वर्ग दूत के साथ बादलों पे आने वाला है. वचन सांगतं स्वर्गदूतांबरोबर तो आकाशामध्ये 24/7 ढगांवर येणार आहे. उसकी आराधना होती रहती है, आणि संपूर्ण वेळ त्याची आराधना वो होत महिमा असते, के काबिल है. कारण तो महिमेला योग्य आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. सूली पे मरा, जरूर मरा, तो क्रूसावर जरूर मेला, लेकिन ही इज डेड बिकॉज ऑफ अस. परंतु तो मेला आपल्यासाठी. हमारा डेथ को उसने डिस्ट्रॉय किया, आपलं मरण त्याने उसने संपवलं, उसके ऊपर लिया. त्याने ते स्वतःवरती घेतलं. अभी आप विश्वास करने वाले कोई भी नहीं मरने वाले. आपण विश्वास ठेवणारे कोणीच मरणार हम नाही. चलते चलते जाएंगे, मर भी जाएंगे तो मेरे भाई बहन चलता सोते चलता रहेंगे, मेले परमेश्वर सरी. के पास हमारी रूह चली तरी जाएगी. मेल्यानंतर आपला आत्मा श्रीमंत प्रभूकडे मनुष्य जाईल. जैसा अग्नि में रो रहा था वैसी हमारी परिस्थिति नहीं आएगी. श्रीमंत मनुष्य जसा अग्नीमध्ये क्योंकि हम रडतो लोग तशी परिस्थिती आपल्या येणार जैसे नाही. भी है वो परमेश्वर के आपण है. जसे आहेत ते हम प्रभूचे जैसे आहोत. भी है वो परमेश्वर के है. आपण जसे आहोत ते तो प्रभूचेच हमारा आहोत. ईमान में बना रहना, परमेश्वर के वचन में बना रहना. आपला प्रामाणिकपणा प्रभूमध्ये ठेवायचा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. यूहन्ना का 18 का 15 देखो. परिस्थिति ऐसी भी आती है, परिस्थिती अशी देखील येतं जो लोग अपने साथ चल रहे हैं जे आपल्या बरोबर चालत आहे शायद कल अपने विरोध में चले जाएंगे. कदाचित आपल्या विरोधी उद्या राहतील. जानबूझ के करेंगे क्या? जाणून बुजून करतील का? एक एग्जाम्पल बता रहे. हालेलुया. एक उदाहरण सांगतो. शमन पतरस और एक अन्य चेला भी यीशु के पीछे हो लिए. शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे मागे चालले. यह चेला महायाजक को जाना पहचाना था, तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, इसलिए वह यीशु के साथ महायाजक के आंगन में गया. आणि तो येशू बरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला. परंतु पतरस बाहर द्वार पर खड़ा रहा. पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला तब वह होता. दूसरा चेला महायाजक के पास जाना पहचाना था, म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता बाहर निकला त्याने बाहेर और जाऊन द्वारपालिन से कहकर पतरस को भीतर ले आया. व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. उस दासी ने जो द्वारपालिन थी पतरस से कहा, यावरून ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, कहीं तू भी इस मनुष्य के चेले में से तो नहीं है? तूही त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस काय? उसने कहा, मैं नहीं. त्याने म्हटले, मी नाही. जो परमेश्वर को कहता है मैं तेरे साथ मरने के लिए तैयार है प्रभु जी, मैं आपके लिए जान दे दूंगा, जो सांगतो वो मी आज तुझ्याबरोबर परमेश्वर मरायला को तयार आहे. पहचानने से इनकार कर रहा है. आणि तो होती आज है प्रभूला परिस्थिती नाकारत ऐसी आहे.
मैंने आपको बोला परमेश्वर आपको क्यों दर्शन देता है? प्रभु तुम्हाला का आप दर्शन ज्यादा देतो? समस्या में होंगे तो परमेश्वर क्यों आपको दर्शन देता है? तुम्ही क्यों जास्त दिखा रहा है? त्रासात उसके असेल, सूली पे ताज, तर प्रभु उसके तुम्हाला का सर दर्शन पे देतो? ताज है, उसके कंधे पे सूली क्यों दिखा रहा है? त्यांच्या टोक्यावरती काट्याचा मुकुट आहे, प्रभु खांद्यावरती कहते हैं, क्रूस आहे, मुझे का देख, दाखवतो? कारण तो सांगतो मला मैंने बघ क्या सहा है, मी काय सहन तू केलेलं आहे, निडर रहे, तू निडर राहा, मैंने उठाया है तेरा मी बोझ। मी उचललेला चाहे आहे. दुनिया कुछ भी कहे, जग काहीही बोलू दे, मैं यीशु में जयवंत से बढ़कर है। मी हालेलुया। येशूमध्ये दुनिया कुछ जयवंत भी आहे. कहे, दुनियात हम काहीही परमेश्वर बोलू दे. में जयवंत से बढ़कर है मेरे भाई और बहनों। आणि आपण जयवंत आपके अपोज में 100 बंदे भी खड़े हो जाए आपके अपोजिट में गवाही देने के लिए, आपल्या विरोधात 100 जण जरी उभे राहिले, परमेश्वर कहता है जब भी आपको अंदर डालेंगे, जेव्हा तुम्हाला जब मध्ये भी शासन टाकतील, के सामने खड़ेंगे, सोचना नहीं तुझे क्या बोलना है, वो पवित्र आत्मा तेव्हा मेरी विचार बात करू करेगा। नका काय बोलायचं आहे. पवित्र आत्मा परमेश्वर तुम्हाला पापी लोगों सुचवेल. को क्षमा करता है तो हम लोगों को नहीं। प्रभु पापी लोकांना क्षमा हमें करतो, नहीं तो आपल्याला संभालेगा नाही का? परमेश्वर. तो आपल्याला सांभाळणार हमारा नाही का? विश्वास वो परमेश्वर पे होना आपला चाहिए, विश्वास त्या हमारा प्रभुवर विश्वास असायला. वो प्रभु ईसा मसीह पर होना चाहिए। आपला विश्वास त्या आज ये प्रभुवर पतरस असायला. परमेश्वर के साथ चलने वाला था, पेत्र जो प्रभु बरोबर चालणारा होता, पहचाना प्रभु को, त्याने प्रभूला ओळखलं का? पहचाना प्रभु त्याने को। ओळखलं का? ये आपको मैं एग्जांपल क्यों दे रहा एक हूँ? उदाहरण मी तुम्हाला का दाखवत आहे. एक संसार का हुसूल है, हा जगाचा नियम आहे. जब भी हम परेशानी में होते हैं जेव्हा आपण त्रासात कोई असतो साथ नहीं होता, तेव्हा कोणीच साथ देत नाही, जानबूझ के होता है जाणून बुजून होतं. ताकि आप परमेश्वर के ऊपर ज्यादा विश्वास करो। तेव्हा प्रभुवरती जास्त विश्वास आपको ठेवा म्हणून. सहायता के लिए परमेश्वर दिखा रहा है, प्रभु आखिर सहायतेसाठी का दाखवत किनारा आहे. मैं हूँ हो तेरा। आणि शेवटचा किनारा मीच आहे क्यों तुझा. परमेश्वर बार बार दिखता है? का प्रभु वारंवार इसके लिए दिसतो? जितना भी समस्या में है जितक्या त्रासात आहात मुझ पर विश्वास कर। माझ्यावर विश्वास वचन ठेव. कहता है तेरा दुख आनंद में बदल वचन सांगते तुमचं दुःख आनंदात बदलेल. जाए। परमेश्वर दिखा रहा है, प्रभु दाखवत आहे. ये लोग है, ही लोक आहेत, लेकिन परमेश्वर परंतु प्रभु लोगों के जैसा बर्ताव नहीं करता। लोकांसारखा वागत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. दास और प्यादे जाड़े के कारण कोयले धगधगाकर खड़े आग ताप रहे थे और पतरस भी उनके साथ आग ताप रहा था, लेकिन परमेश्वर को यीशु मसीह के भविष्य के द्वारा उसने 3 दफा प्रभु ईसा मसीह को पहचानने का इनकार किया। आणि जसं येशू ख्रिस्ताने आधीच सांगितलं होतं की 3 वेळा तुम्हाला नाकारशील, त्याप्रमाणे पेत्राने केलं. हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया. अभी यूहन्ना का 19 का 17 से हम देखते हैं। योहान 19:17 पासून. तब यीशु को ले गए और अपना क्रूस उठाए हुए उस स्थान तक बाहर गया जो खोपड़ी स्थान कहलाता है, इब्रानी में गुलगुता। वहाँ उन्होंने उसके और उसके साथ 2 मनुष्यों को क्रूस पर चढ़ाया, एक को इधर और एक को उधर, और बीच में यीशु। मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस, आणि येशूला मध्ये असे वधस्तंभावर खेळले. हालेलुया, 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 हालेलुया. पिलातुस ने एक दोष पत्र लिखा, क्रूस पर लगा दिया और उसमें यह लिखा था, यीशु नाजरी यहूदियों का राजा है। पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लाविली, तिच्यावर यहुद्यांचा राजा नासोरी येशू असे लिहिले होते. यह दोष पत्र बहुत से यहूदियों ने पढ़ा क्योंकि वह स्थान जहाँ यीशु क्रूस पर चढ़ाया गया था नगर के पास था। येशूला वधस्तंभावर खेळले ते स्थळ नगराच्या जवळ होते, म्हणून पुष्कळ यहुद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमन व हेल्लेनी या भाषात लिहिली होती. इब्रानी, लतीनी और यूनानी के लिखा हुआ था। तब यहूदियों के एक प्रधान याजकों ने पिलातुस से कहा, यहूदियों का राजा मत लिख, परंतु यह लिख। उसने कहा, मैं यहूदियों का राजा हूँ, ऐसा लिख। तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, यहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर मी यहुद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले, असे लिहा. जो उसने कहा उसको दोष देना है। हालेलुया, हालेलुया. यहूदियों का राजा। पिलातुस ने उत्तर दिया, मैंने जो लिख दिया वो लिख दिया। पिलाताने उत्तर दिले, मी जे लिहिले ते जब लिहिले. सैनिक यीशु को क्रूस पर चढ़ा चुके थे तो उसने कपड़े लेकर 4 भाग किए और एक सैनिक के लिए एक भाग और एक कुर्ता भी लिया, परंतु कुर्ता बिन सिन ऊपर से नीचे तक बुना हुआ था, इसलिए उन्होंने आपस में कहा। शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर
त्याचे कपडे घेतले आणि एकेका शिपायाला एक एक वाटा असे 4 वाटे केले. त्यांनी अंगरखाई घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. हम उसको न फाड़े परंतु इस पर चिट्ठी डाले कि किसका होगा. यह इसलिए हुआ कि पवित्र शास्त्र में जो कहा गया पूरा हो. हर एक चीज पूरा होना था. प्रत्येक वैसे गोष्ट की पूर्ण वैसे ही व्हायला कर हवी. दिया. तशी हम लोग तर सोचते तशी इस तरह केली. क्यों किया. नहीं, वो होना था. आपण विचार वो करतो उसके असं बारे का में झालं? भाकित किया था. उसके बारे में भविष्य किया था. त्याच्याबद्दल ते भाकीत झालं होतं, भविष्य झालं होतं. अतः सैनिकों ने ऐसा किया कि यीशु को क्रूस के पास उसकी माता और उसकी माता की बहन क्लोपास की पत्नी मरियम और मरियम मागदलिया खड़ी थी. जब यीशु ने अपनी माता की और चेले के जिसके वह प्रेम रखता था पास खड़े देखा तो अपनी माता से कहा, हे नारी. अभी माता किधर गई. आता माता कुठे गेली. हालेलुया. Hallelujah. He was born by the Holy Spirit. ती पवित्र शरीर का आत्मा कोई रिश्ता नहीं था. आणि शरीराचं कोणतंच नातं नव्हतं. अगर ऊपर से आएगा तो बोलेगा ये कैसा आया. वरून जर तो सरळ आला तर कसा आला असं ते विचारतील. स्त्री से जन्ना था. स्त्रीपासून जन्मला होता, सिर्फ उसको शरीर से बाहर होना था. फक्त त्याला शरीरामध्ये यायचं होतं म्हणून. क्योंकि वो मरियम का बाप है. कारण तो मरियेचा पिता वचन आहे. कहते ए नारी वचन सांगते, यह बाई देख पहा यह तेरा पुत्र है. हा तुझा मुलगा. तब उसने चेलों से कहा मग त्याने त्याच्या यह शिष्याला तेरी म्हटले, माता. और उसी समय से वे चेलो उसके अपने घर में ले गया. पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. हालेलुया. हालेलुया. वचन कहता है वचन सांगतं, जब भी प्रभु ईसा मसीह मरा येशू ख्रिस्त जेव्हा मेला, पेंटोकॉस के दिन तक पेंटेकॉस्टच्या मरिया भी उसके दिवसापर्यंत साथ में चेलों के साथ में प्रार्थना करती थी. मरिया देखील शिष्यांबरोबर प्रार्थना करीत होती. यीशु की मृत्यु. हालेलुया. हालेलुया. इसके बाद यीशु ने जानकर कि अब मेरा सब कुछ पूरा हो चुका है, इसलिए पवित्र शास्त्र में जो कहा गया वह पूरा हो गया. कहा मैं प्यासा हूँ. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे हर एक जाणून चीज वो क्यों बोल रहा था. प्रत्येक गोष्ट तो का या बोलत हर एक चीज होता? बाइबल में क्यों नमूद किया गया. Why? प्रत्येक गोष्ट बायबलमध्ये का नमूद केली परमेश्वर आहे? शमरोनी स्त्री को क्यों बोला मुझे पानी पिला. शमरोनी स्त्रीला प्रभूने का सांगितलं मला तहान लागली जब भी आहे. उसने कुछ पूछा तो प्रभु बोलता है अगर तू मुझे जानती आणि तो मुझसे पानी मांगती. येशूने तिला उत्तर दिले की तुला जर ठाऊक असतं तर तू माझ्याकडे पाणी मागितलं असतं. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 परमेश्वर वो वचन को हाईलाइट कर रहा है. परमेश्वर वो वचन के बारे में जोर दे रहा है प्रभु त्या ताकि हम वचनावरती उससे जोर देत मांगे, आहे. आपण हम उसकी त्याच्याकडे सच्चाई मागावं. को समझे, त्याचं हम सत्य उसको आपण पूछे. जाणावं. परमेश्वर आपण त्याला जब इस्राएल विचारावं. जनता जंगल में घूम रही थी इस्रायल जनता और जेव्हा जंगलात गिड़गिड़ाई फिरत खाने होती के लिए पानी के लिए, आणि पाण्याकरता जेव्हा ती तभी तरसली तूने होती. मूसा के द्वारा पत्थर पे मारने के लिए बोला उसमें से पानी निकाला तो तू कैसा प्यासा होगा. आणि मोशेद्वारे त्याने We have to त्याच्यावरती ask मारायला God why सांगितलं. you say आणि you are तुम्ही का thirsty. सांगता? तुम्ही तहानलेले आहात. परमेश्वर को प्यास लगी थी उसकी प्रभुला जो तहान लागली हमारे होती दुनिया में त्याची. जो लोग है जे उसको जगामध्ये जीवन लोक आहेत, बचाने की प्यास लगी थी. त्यांचं जीवन He was not वाचण्यासाठी thirsty with the water. त्याची तहान लागली उसको होती. कोई तो जूस पाण्याची नहीं नाही. चाहिए था. वो मरने का था. इसके लिए आखिरी इच्छा पूरी नहीं करनी थी. तो उसकी आखिरी इच्छा ये थी त्याची कि हर शेवटची एक बंदा इच्छा ही उसके होती. ऊपर विश्वास करे. प्रत्येक व्यक्तीने त्याच्यावर विश्वास उसको प्यास ठेवावा. लगी थी कि दुनिया त्याला के लोगों को जीवन बचाने के लिए. तहान लागली होती जगातल्या And he लोकांचं says, जीवन मला तहान वाचवण्यासाठी. लागली आहे. आणि तो म्हणतो मला तहान लागली आहे. हालेलुया. हालेलुया. जिसने संसार रचा, जिसने ज्याने दुनिया रची, हे जग निर्माण जिसके केलं, पानी के ऊपर जो था उसको प्यास लगती है, जो उसको भूख पाण्यावरती लगती है. होता त्याला नहीं, मेरे तहान भाई लागते, बहनों. भूक He was a लागते का? spirit. तो आत्मा आहे. हालेलुया. हालेलुया. उसको जो प्यासा था जो हमारा तहानलेला जीवन होता, बचाने का, आपलं जीवन उसके ऊपर हमें वाचवण्यासाठी. पीएचडी करनी जरूरी. उसके हमें क्वेश्चन खड़ा करना चाहिए. प्रभु त्याच्यावरती जी आपल्याला एक शिकायला कैसे हवं. हो सकता प्रभु है. हे कसं होऊ So God will शकतं? tell us तेव्हा what प्रभु he सांगेल want. आणि तो सांगेल मला काय हवं. वहां सिरके से भरा हुआ एक बर्तन था और उन्होंने उस सिरके को भिगोए हुए स्पंज को जूफे पर रखकर उसे मुंह में लगाया. जब यीशु ने वह सिरका लिया तो वो कहा पूरा हुआ और सिर झुकाकर प्राण त्याग दिए. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते. म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोप झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. हमें उसके लिए नहीं रोना. आपल्याला त्याच्यासाठी रडायचं नाही.
तो हमारे अविश्वास के लिए रो चुका है। आपल्या अविश्वासासाठी रडायला हवं. हमें उसके लिए नहीं रोना, आपल्याला त्याच्यासाठी रडायला नाही. तो रडायचं हमारा नाही. जीवन बचाने के लिए अविश्वास के कारण रोया चुका है। तो अविश्वासामुळे रडला उसने होता. हमारे पापों की कुर्बानी उसके ऊपर ले ली। पापांची सर्व शिक्षा त्याने स्वतःवर तो घेतली. हमें बस क्या करना है? आपल्याला काय करायचं विश्वास आहे? करना है, आपल्याला विश्वास बपतिस्मा ठेवायचा करना आहे. है। बाप्तिस्मा घ्यायचा परमेश्वर आहे. हमारे लिए सब कुछ कर चुका है। प्रभू आपल्यासाठी सगळं काही त्याने केलेलं उसके आहे. द्वारा हमें जीवन मिलता है। त्याच्याद्वारे आपल्याला जीवन आज हम मिळत लोग आहे. सेलिब्रेट कर रहे हैं क्योंकि हमारी दुख, आपण आज साजरा हमारा करत मृत्यू आहोत. तूने खत्म किया प्रभु। आपलं जे मरण आहे ते त्याने संपवलेलं इसके लिए आहे. प्रभु धन्यवाद करते हैं। म्हणून आज प्रभूला हम रोने धन्यवाद के लिए देऊया. नहीं आने का, आपण रडायला हम प्रभु येऊ की नये. शांति, शक्ति, सामर्थ्य, प्रभुचं वरदान, शांती, गिफ्ट सामर्थ्य, लेके जाने के लिए आने का। वरदान घेऊन जाण्यासाठी क्योंकि हम यायचं हर आहे. समय रोते रहते, हम कारण परिस्थिति प्रत्येक से वेळी रोते आपण रहते, रडत असतो लेकिन परिस्थितीमुळे. परमेश्वर ने अपना शरीर कुर्बान किया कि प्रभुने बाकी आपलं लोगों को जीवन मिले। शरीरचं समर्पण केलं बाकी ये नहीं लोकांना जाके जीवन फिर रोते भाई देण्यासाठी. प्रभु तू क्यों मरा रहे, हमारे अंदर इतनी ताकत है कि हमारी समस्या हमें खत्म नहीं होता है, तो उसको क्या पूछे। हालेलुया। हालेलुया. हमारा समस्या का हल निकालने के लिए उसने जो किया वो सही किया। आपल्याला आज हमें समस्येतून बाहेर उसको देख के काढण्यासाठी जीना है। त्याने जे मरने केलं, तक वो आज्ञा पालन करता रहा। तो किसी मरेपर्यंत को मुंह पे उसने आज्ञापालन नहीं मारा, करत चपाटी नहीं राहिला लगाई। आणि कोणालाच त्याने चापटी मारली नाही. परमेश्वर बस आत्मा में प्रभु उसके फक्त जीवन आत्मा के बारे में सब बात लोगों को बता रहा है। आत्म्याबद्दल सर्व गोष्टी तो लोकांना सांगत होता. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. परमेश्वर मरा जी उठा फिर से नहीं मरता। प्रभु बस मेला हमें जिवंत झाला समझना पुन्हा है, मरत नाही. उसने मेरे मृत्यु को खत्म कर दिया। आपल्याला समजायचं आज हम आहे की प्रभु में आपलं चल मरण रहे त्याने हैं, हमारे संपवलेलं लिए आहे. मृत्यु नहीं है। आज आपण चालत आहोत, आपल्याला मरण बस नाही. प्रभु के वचन में बना रहने। फक्त प्रभूच्या वचनामध्ये राहायचं जो आहे. भी समस्या है जी परमेश्वर काही हल समस्या आहे निकालेगा। ते प्रभू त्यातून मार्ग हमें काढेल. बस संभाल के खड़ा रहना है। आपल्याला हालेलुया, फक्त सांभाळून उभं राहायचं आहे. हालेलुया। हालेलुया. हमें विश्वास से खड़ा रहना है। जो भी आपल्याला परिस्थिति है विश्वासाने प्रभु उभं राहायचं देखो आहे. हमारे अच्छा हम लोग कोई टेंशन में आपण जर टेंशन काही लेने की तणावात जरूरत आहे, नहीं, क्योंकि परमेश्वर ने तुम्हारा टेंशन पहले उठा चुका है। प्रभू तुम्हारा तुमचं दर्द उठा तणाव चुका घेतलेला है, आहे, तुम्हारा तुमचं मृत्यु दुःख उठा घेतलेलं चुका आहे, है, तुम्हें तुमचा नया मृत्यू जीवन घेतलेला दिया, आहे, फिर तुम्हाला नवीन टेंशन जीवन में क्यों? दिलेलं आहे. टेंशन करने की जरूरत नहीं। मग तणाव घेण्याची काही गरज नाही. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. क्या कहता है प्रभु? मैं प्यासा हूँ। प्रभू काय सांगतो, मला तहान लागली अपने आहे. जीवन बचाने का प्यास उसको लगी आपलं है। जीव वाचवण्याची तहान त्याला वो लागली आखिर में आहे. बता दिया मैं प्यासा हूँ। शेवटी त्याने सांगितलं मला तहान आप लागली आहे. विश्वास करो, तुम्ही विश्वास ठेवा, मेरी प्यास बुझेगी। माझी तहान बुझेल. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. प्रभूचा गौरव असो। आता आणि सदा सर्व.